चिदग्नी कुंड संभूता देव कार्य समुद्यता. त्यांची जी भस्म आहे, जी रक्षा आहे त्यांच्या शरीराची, कामदेवाची, त्याच्यापासून एक पुतळा तयार केला. आणि पुतळा तयार केल्यानंतर त्यांनी माता पार्वतीला विनंती केली की तुम्ही याच्यामध्ये चैतन्य द्यावं, शेवटी ती शक्ती आहे. आणि माता पार्वतींनी भगवान शिवांना प्रार्थना केली की तुम्ही याला जिवंत करावं. आणि नंतर त्या रक्षेपासून एक शक्ती त्यामध्ये संपन्न करून एक असुर किंवा एक बालक जन्माला आला. आणि तोच बालक गणपतीसोबत, बाप्पांसोबत राहायला लागले. तो जो बालक आहे त्याने ती साधना आपल्या जीवनामध्ये आत्मसात केली. त्यांनी मग त्या बालकाने खूप कठोर साधना केली. इतकी साधना केली की त्यांच्या साधनेतून इंद्राचा जो काही इंद्र दरबार होता तो देखील हालायला लागला. हा वर मिळाल्याने त्या असुरामध्ये अत्यंत बल येतं. आणि नंतर तो आपली नवीन सृष्टी निर्माण करतो, नवीन ब्रह्मांड तयार करतो. आणि मनामध्ये त्याच्या जो काही द्वेषभाव असल्यामुळे तो राक्षस किंवा तो असुर इंद्रदेवापर्यंत पोहोचतो. इंद्राचा दरबार सुद्धा हस्तगत करतो की हे भंड, म्हणजे तू चुकतोय, तुझं भंड तू चुकीचं करतोय, इतका कसा तू भंड आहे. म्हणून त्या असुराचं नाव पडलं भंडासुर. आदिपराशक्तीची उपासना करा. मग सर्व देव हिमालयामध्ये जाऊन त्यांनी त्या आदिपराशक्तीचं आवाहन केलं आणि त्या यज्ञकुंडातून एक विशिष्ट देवीची उत्पत्ती झाली. तीच आपली ललिता महात्रिपुरसुंदरी. म्हणून म्हणतात की चिदग्नी कुंड संभूता देव कार्य समुद्यता